एक महत्त्वाची बातमी, महायुतीच्या पहिल्या बैठकीत 142 जागांचा तिढा सुटला. सूत्रांची माहिती, शिवसेनेला 52 तर भाजपला 90 जागा देण्याचं ठरल्याचं सूत्रांमार्फत कळतंय. तिढा असलेल्या 85 जागांसाठी गुरुवारी पुन्हा बैठक होणार आहे आणि अंतिम जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निर्णय घेणार आहेत. एकशे 42 पैकी 52 जागा सेना, 90 भाजपच्या वाट्याला. सूत्रांची माहिती, महायुतीतील बैठकीच्या पहिल्या फेरीतला हा तिढा सुटलेला आहे. शिवसेनेला 52 तर भाजपच्या वाट्याला 90 जागा. सूत्रांची माहिती, उरलेल्या 85 जागांवर गुरुवारी चर्चा होणार आहे. अंतिम जागा वाटपावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे निर्णय घेणार. ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसच्या ताब्यातील जागांवर चर्चा होणार आहे. ठाकरे आणि शरद पवारांच्या पक्षाच्या ताब्यातील काही जागांवर भाजपचा दावा आहे. मुस्लिम बहुल मतदारसंघ शिवसेनेला सोडण्याची भाजपची तयारी आहे. ठाकरेंच्या ताब्यातील बहुतांश जागा शिवसेनेला मिळणार. सविस्तर चर्चेअंती दोन्ही पक्षांनी दावा केलेल्या जागांवर निर्णय होणार. तर पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणाची बातमी आहे. शीतल तेजवानीला 8 दिवसांची पोलीस कोठडी. शीतल तेजवानीचा बावधन पोलीस कोठडीत मुक्काम वाढला. 23 डिसेंबरला पौंड न्यायालयात पुन्हा हजर करण्यात येणार आहे. तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली गेली आहे. भाजप प्रवेशानंतर तेजस्वी घोसाळकर यांच्याकडून पहिल्यांदाच फडणवीसांची भेट घेतली गेली आहे. देवेंद्र फडणवीसांनी तेजस्वी घोसाळकरांना बीएमसी निवडणुकीची तयारी करायला सांगितले असं सूत्रांमार्फत कळते. तर तेजस्वी घोसाळकर वॉर्ड क्रमांक 2 मधून बीएमसी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काल तेजस्वी घोसाळकर यांनी ठाकरेंच्या सेनेतून भाजपात प्रवेश केला होता. तुळजापूरमध्ये महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झालाय. हाणामारीत एक जण गंभीर जखमी झालाय. सोलापुरात उपचार सुरू आहेत. नगरपालिका निकालाआधीच कार्यकर्ते भिडल्याने तुळजापुरात तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय. वळूया पुढील बातमीकडे. गिरीश महाजन यांनी मनपाच्या उद्यान अधीक्षकांना फोनवरून सुनावलेलं आहे. वृक्ष लागवडीसाठी खड्डे छोटे केल्यानं गिरीश महाजन चांगले संतापले. अधिकाऱ्याला फोनवर झापत जागेवर बोलवून त्यांनी घेतलं. नाशिकच्या हिरावडी परिसरात 2000 वृक्ष लावली जाणार असल्याचं महाजन म्हणतात. मी रोज सांगायला का खड्डे कसे करायचे, कुठे करायचे, किती 4-4 फुटावर तुम्ही कसे काय खड्डे घेताय? 5 बाय 5 डोकं टिकवणार आहे का? वडाचं 5 बाय 5 वर लावणार आहे का? तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? कॉम्प्युटर सायन्स म्हणून इथे काय झाडं लावायला कशासाठी आलं? इथे गार्डन बघायला कुठे ठेवलं तुम्हाला? इथे 5 बाय 5 वर खड्डं खोदलं तरी झाड कसं राहील वडाचं त्या ठिकाणी, लिंबाचं? म्हणजे मी वारंवार तेच सांगतोय. 2 ठिकाणी खोदलेले खड्डे मी रद्द करायला लावले, त्या ठिकाणी पुन्हा खड्डे करायला लावले, तरी सुद्धा तीच चूक परत होते. आता लिंबाचं झाड 15 फुटाचं 5 बाय 5 फुटा एवढ्याच्या अंतरावर लावलं तर कसं काय येईल? आता IITचा माणूस या ठिकाणी तो वृक्षारोपण करायला लागून गेलेला आहे. तो आमच्या गार्डनचा मला विचारावं लागेल नेमकं काय काय नाही, त्यात कशी पोस्टिंग झाली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, माझा हेतू प्रामाणिक आहे. या ठिकाणी 5 बाय 5 वर वडाचं झाड, त्याचा बुंदाच 5 बाय 5चा असतो, कसं येणार आहे? आणि म्हणून मी जरा त्यांना माझ्या भाषेत थोडं जरा सगळं ताकीद दिली.